आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्या मुंबईमध्ये मोर्चा काढला जाणार आहे आणि या मोर्चामध्ये सर्वच पक्ष मोठ्या ताकदीने सहभागी होणार आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे आणि नाशिकमधून शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते उद्या मोर्चासाठी रवाना होणार आहेत। त्यासाठीची तयारी आतापासूनच मनसेच्या कार्यालयामध्ये सुरू झालेली आहे। जे झेंडे वाहनांना लावून नेले जाणार आहेत, मुंबईला सर्व रवाना होणार आहेत, त्याची आता चाचपणी केली जात आहे। त्याचबरोबर काही होर्डिंग्स बॅनर्स देखील बनवले जात आहेत। सरचिटणीस दिनकर पाटील आपल्यासोबत आहेत। काय तयारी सुरू आहे? आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाचे सर्व पक्ष एकत्रित येऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, कम्युनिस्ट, शेकाप या सर्व पक्ष एकत्रित जी मतचोरी झालेली महाराष्ट्रामध्ये 96 लाख मतांची, ती मतचोरी जोपर्यंत निवडणूक आयोग रद्द करत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नये, ती सर्व रद्द करावी। यासाठी 1 नोव्हेंबर 2025 रोजी उद्या मुंबई येथे भव्य असा मोर्चा त्या ठिकाणी होणार आहे आणि आम्ही नाशिक शहर व जिल्ह्यातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हजारोच्या संख्येने कार्यकर्ते माननीय राजसाहेबांच्या आव्हानानुसार आणि या देशासाठी, जनतेसाठी, लोकशाही जागवण्यासाठी आणि संविधानाचा संरक्षण करण्यासाठी संविधानाने दिलेला जो अधिकार आहे मतदानाचा तो वाचवण्यासाठी उद्या भव्य असा आमच्या 8 ते 9 हजार कार्यकर्ते नाशिक जिल्ह्यातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जाणार आहेत। कसं नियोजन आहे? कुठून कुठून कार्यकर्ते जातील? खरं तर 1 नोव्हेंबरच्या मोर्चाची नाशिक जिल्ह्याच्या वतीनं दिनकरांना पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीनं संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये एक जय्यत तयारी महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीनं ही सुरू आहे। अन्य पक्षाच्या वतीनं सुद्धा एकदम जय्यत तयारी सुरू आहे आणि मला वाटतं हा मुंबईमध्ये उद्या जो निघणारा मोर्चा आहे, भूतो न भविष्य अशा पद्धतीचा हा मोर्चा निघणार आहे। संविधानानं आपला जो पवित्र मतदानाचा जो हक्क दिलेला आहे, ते पवित्र मतदान या मताची कुठंतरी चोरी होती आहे, ती चोरी थांबवण्यासाठी हा मोर्चा आहे। महिलांचं कसं योगदान असणार आहे? 1 तारखेच्या मोर्चाला नाशिक शहरातून आणि जिल्ह्यातून मोठ्या संख्येने महिला येणार आहे, तसेच महाराष्ट्रातून सगळ्या महिला येणार आहे। कारण महिलांना हा मतदानाचा जो हक्क आहे तो सगळ्यांना चोरी होतीये, ते मताची जी चोरी होतीये ते थांबवण्यासाठी महिलांचा सहभाग आहे। महिलाही त्याच्या विरुद्ध आवाज उठवणार आहेत आणि खूप मोठ्या संख्येने महिला जाणार आहेत। नाशिक शहरासह तालुक्यांमधनं मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते, त्याचबरोबर ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत। घोटी टोल नाक्याजवळ हे सर्व कार्यकर्ते एकवटणार आहेत आणि तिथून पुढे मुंबईच्या दिशेने मार्गस्थ होतील। कॅमेरामन मयूर बारगजेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।